गुड मॉर्निंग. आज आहे डे 24. सकाळी सकाळी माझे डोळे पण उघडत नव्हते, तरी पण मी सकाळी सकाळी उठले, आवरलं आणि निघाले जायला. आणि एवढा सुजलेल्या तोंडासोबत पण मी व्हिडिओ काढते. म्हणजे हिंमत पाहिजे असती अशा व्हिडिओ काढायला सुद्धा. आणि बस 2 तासानंतर घरी पोहोचले. घरी आल्यावर विचार केला होता का मी झोपणार नाही आणि मी नाही झोपले. सरळ फ्रेशनअप वगैरे होऊन आले. 9, 9:30 झालेले होते. मला झोपू तर इतकं वाटत होतं, मला झोप येत होती खूप जास्त, पण म्हटलं नाही मी नाही झोपणार. मी झोपले तर डायरेक्ट 2-3 तासानंतर उठेल. आणि आमच्या बाईंना कोण समजवेल की यार तिथं तो कबूतर एवढा लांब आहे, तू एवढा लांब बसलेली, इथून त्याचा शिकार ही कसं काय करणार आहे मला तर कळतच नाही. रोज त्या खिडकीवर जाऊन बसते, रोज त्या कबुतरला बघते जसं की ती त्याला आता पकडूनच घेणार आहे. नंतर बस चहा वगैरे करायला घेतला आणि अर्धी कॅमेऱ्याची फ्रेम तर आमच्या बाईंनीच घेतलेली, तर एका साईडचं जो तुम्हाला दिसणारच नाही अजिबात. आणि इथे मी आज विचार करत होती, ती न्यू रील व्हायरल होती नी बीडी जलैलीची, तुम्ही म्हटलं मी पण ती ट्राय करेल एकदा तरी. अशी कामं करायला मला खूप मजा वाटते. मला बाकीचे कामं करायला जितका आळस येतो, इतका कंटाळा येतो, आणि हे काम करायला तर मला इतका इंटरेस्ट येतो की बापरे बाप. आणि बस नंतर पराठे वगैरे खाल्ले, चहा घेतला आणि निघाली होती घरातून. शेवटचा आजचा पेपर होता माझा लास्ट. आणि बस जाता जाता रस्त्यातून पालखी दिसली होती साईबाबांची, तर बस त्यांचं दर्शन घेतलं आणि तिथून सरळ स्ट्रेट घरी आले. आणि आजचा शेवटचा पेपर होता. खुशी तर या गोष्टीची पण आहे की पेपर संपले, आणि दुःख या गोष्टीचं आहे की उद्या कामाला जायचं आहे. उद्या काय, आता रोजच जायचं आहे कामाला. आणि आज अजून एक खुशीची गोष्ट आहे की आज मी श्रीमंत झालेली, कारण आज माझं पेमेंट पण पडलेलं आहे. आणि बस 2 दिवसानंतर मी परत जसल्या तशी गरीब होऊन जाते, कारण तो पेमेंट फक्त 2 दिवस टिकतो माझ्याकडे. कवडी भरतात ते लोक पेमेंट देतात मला. आणि बस नंतर जेवण वगैरे केलं आणि आता चालली झोपायला. बाय.